नमस्कार. पोटावर झोपून काही आसनं दाखवते जी आपल्या पोटातल्या सर्व अवयवांसाठी खूप चांगलं असणार. डायबिटीस आहे, कॉन्स्टिपेशन असून दे, PCOD, काहीही प्रॉब्लेम पोटाशी कनेक्टेड, फॅटी लिव्हर, डायजेशन रिलेटेड प्रॉब्लेम्स आणि मेन कंबरदुखी, गुडघेदुखी, त्याच्यासाठी पण खूप छान आसनं आहे. फक्त प्रेग्नंट बायकांनी ही करायची नाही, कारण पोटावर झोपून आहे. ओके, तर आपण बघूया 7-8 मिनटाचा 8-1 मिनटाचा व्हिडिओ होणार आहे, तर आपण पाहू. ताडासन म्हणून पहिल्यांदा करतो. हनुवटी जमिनीवर दोन्ही हात खांद्यातून खेचत, डोक्याच्या वर पायाची बोटं खेचत जमिनीकडे घ्यायची. अँकल जॉईंटमध्ये स्ट्रेच. हाताचे तळवे तसंच राहून दे. जरा पायाच्या बोटांवर यायचं, गुडघे थोडे उचलले जातात, तिथे लक्ष. नॅचरल क्वाड्रिसेप्स एक्सरसाइज गुडघ्यासाठी खूप सुंदर अभ्यास. आणि पायाच्या बोटांवर आहात तर ब्रेनला मॅक्सिमम सर्क्युलेशन पोचतं ॲक्युप्रेशरच्या पॉईंट्सनी. पोटावर मॅक्सिमम प्रेशर आहे, त्यामुळे पोटात काहीही तुमचे पोटाशी कनेक्टेड विकार राहून दे. पोटावर झोपूनचा अभ्यास खूप सुंदर. मागील व्हिडिओमध्ये पाठीवर झोपून पण आपण अभ्यास घेतलेला आहे, साईडवर पण घेतलेला आहे, तो पण आपण पाहू शकतो. रिलॅक्स रिलॅक्स. सुलभ भुजंगासन. दोन्ही हाताचे कोपरे छातीच्या जवळ, मान उचलतो आपण. मानेसाठी खूप सुंदर अभ्यास, कमरेसाठी अभ्यास चांगला आहे. आणि इथे आपण जरा मानेच्या 4 हालचाली करणार आहोत सर्वायकल स्पॉन्डिलोसिससाठी. मान उजव्या बाजूला, डाव्या बाजूला, वर आणि खाली. एक 8-10 सेकंद आपण मेंटेन करणार आहोत. दुसऱ्या बाजूला पण एक 8-10 काउंट किंवा 8-10 सेकंद मेंटेन करायचं. हनुवटी छातीला लावत परत मेंटेन करतो. डोकं वर घ्यायचं, मानवर थोडं मेंटेन करतो. पोटावर मॅक्सिमम प्रेशर आहे. इंडायजेशन, कॉन्स्टिपेशन, पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स, जे आतड्यांची चलनवलन जे राहतं ते खूप छान राहील ह्याच्याने. आणि हलकासा एक जो कमरेला मिळाला तर लो बॅकएकसाठी पण खूप छान अभ्यास. इथेच आपण आता जरा गुडघ्यासाठी अभ्यास करतो. एक एक पाय गुडघ्यात दुमडून जेवढा होईल तेवढा पार्श्वभागाजवळ आणत आहे. फ्रंट पार्ट थाईचा तो आपला खेचला जातो. गुडघ्यासाठी खूप सुंदर अभ्यास. रिलॅक्स. ह्याच्यात भरपूर व्हेरिएशन्स आहेत, पण आपण आता सिम्पल जरा घेत आहोत, त्यामुळे बाकीचे व्हेरिएशन्स मी घेतले नाही आहे. परत कधी एक वेगळा व्हिडिओ बनवेन त्यासाठी. पुढचा अभ्यास जो करणार आहोत शलभासन म्हणून. हनुवटी जमिनीवर किंवा बेडवर ठेवायचे. दोन्ही हाताचे तळवे छातीजवळ. कुठलाही एक पाय गुडघ्यात सरळ वरती उचलायचा आणि खालीवर जरा हालचालीत करा 4-5 वेळा. लो बॅक एक, नी जॉईंट्स, बेली फॅट्स,
पोटाची चरबी कमी करण्यासाठी पण खूप सुंदर अभ्यास. पाय वर उचलला, अपोजिट साईड ट्विस्ट घ्यायचं आपण. शायटिका, लो बॅक, साईडचे थाईचे भाग जरा खेचला जातो, मांड्यांचा भाग. दुसऱ्या पायाने सेम मुवमेंट करणार आहोत आपण. पहिल्यांदा वर खाली, वर घेऊन अपोजिट साईड ट्विस्ट. हनवटी तशी जमिनीवर, हाताची हालचाल काही करायची नाही. हाताचे तळवे पण जसे आहेत तसे छातीजवळ. रिलॅक्स. इथे आपण थोडं मकरासनात आता रिलॅक्स होतोय. दोन्ही पाय जांघेतून फाकून घेते. हाताचे तळवे एकावर एक त्याच्यावरती कपाळ ठेवले आणि रिलॅक्स. पोटाची जी नैसर्गिक हालचाल होते त्याने खूप सुंदर मसाज सर्व आतड्यांना होत आहे. डायबिटीज, कॉन्स्टिपेशन, इंडायजेशन, नुसतं तुम्ही असं रिलॅक्स होत आहे त्याने देखील त्याचे बेनिफिट्स आपल्याला मिळणार आहेत. रिलॅक्स. छोटासा व्हिडिओ बनवला आहे. पोटावर खूप सारी आसनं आहेत. आपण परत दुसरा व्हिडिओ त्याच्यासाठी बनवणार आहोत की ज्याच्यात थोडीशी जरा नॉट हार्ड, पण जेव्हा सवय नसते तर आपण एकदम करायला गेलो तर आपल्याला ते जमत नाही. तर हा जो अभ्यास नॅचरली कोणालाही जमेल, तर तसा अभ्यास आता मी आपल्याला दाखवला आहे. होप सो आपल्याला आवडला असेल व्हिडिओ. तर नक्कीच शेअर करा आपल्या मित्रांना, मित्रमैत्रिणींना, आणि सबस्क्राईब करा. केलं नसेल तर सबस्क्राईब करा स्वाधार हिलिंग. ओके, थँक्यू.